कोणती आहे? हो, 4000चा मासा आहे. 500 ला दादा 1500ला 4. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले 5:30 आणि आम्ही निघालो आहे आता मालाडच्या फिश मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे मालाडचं फिश मार्केट आणि तिकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि कसल्या कसल्या प्रकारचे मासे मिळतात हे सगळं आज आपण आपल्या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला तर मग जाऊया फिश मार्केटला. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मालाड वेस्टला. मालाडच्या फिश मार्केटमध्ये आज आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो, हे मालाड वेस्ट स्टेशन आहे. मालाड वेस्ट स्टेशन आहे, तिकडनं आपल्याला जायचं आहे. हे मारुती मंदिर आहे. मालाड वेस्टला आल्यानंतर या गल्लीतनं आपल्याला सरळ जायचं असतं. तिकडे फिश मार्केट आहेत. तेव्हा फिश मार्केटच्या आता मोठमोठ्या गाड्या येतात आहे, त्याच्यामधनं फिश येतात आहेत आणि मग आता आपला फिश मार्केट मेन चालू होणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला मी सर्व दाखवतो फिश मार्केट कोणत्या कोणत्या पैशाचं आहे आणि मासे कोणत्या कोणत्या प्रकारचे मिळतात. सगळ्या मावशा पण चाललेल्या आहेत. आपण बघू मग कोणते कोणते मासे मिळतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मिळतात. चला मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघा, आपल्याकडे आता काय आहे, मासे कापण्यासाठीचे कोयते वगैरे आहेत. तर दादाला विचारूया हे कितीला आहेत, काय आहेत. दादा, हे कसं आहे? हे 200 रुपयाला कोयता आहे. एकच साईज आहे की हे कितीला? कितीला आहे? 90 रुपयाला. मित्रांनो, हे 90 रुपयाला कोयता आहे. आणि हा मोठावाला? अच्छा मित्रांनो, हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना. हा वेगळ्या प्रकारचा आहे, हा वेगळ्या प्रकारचा आहे. हे 200 रुपयाला मिळत आहेत. हे धार काढण्यासाठी हे कितीला आहे? 80 रुपयाला. मित्रांनो, हे छोट्यापासून साईज आहे त्या मोठ्यापर्यंत सगळी साईज आहे इकडे कोयत्यांची. चला तो मित्रांनो पुढे जाऊ. तर मित्रांनो, हे मोठमोठे ट्रक लागलेले आहेत इकडे आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे फिश मार्केटमध्ये. तर बघूया, फिश मार्केट सगळं सुरू आहे. फोटो काढतोय. तर मित्रांनो, हे आता सगळं चालू झालेलं आहे इकडे. तर इकडनं बोंबील वगैरे कंटेनरमधनं येतात आणि मग इकडे विकले जातात. कसा घेतला वा? 1500, 1650 आहे. त्याला इकडे कमिशनचे 1650 झाले. 1500 झाली. 2025 असं असतं. अच्छा, कसा मच्छी तशी बाय. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत मच्छी मार्केटमध्ये. या मार्केटमध्ये आता हे कंटेनर दिसतात ना, या कंटेनरनुसार इकडे भाव ठरतात. हे कंटेनर, अख्खा कंटेनर म्हणजे 1500, 2000 असं या ठरतात भाव इकडे. हा बोली लावतात आणि त्यानुसार मग ते घेऊन टाकतात. कसा भाव आहे, काय आहे, त्यानुसार घेतला जातो.
ऐसा बाबा फिर उसका 900 करो दे 2-4 दिन में खाए की सारी बतिया माउसी मेरा गया ना 1500 बर्फ ने है 1500ला घर काय लगेच खाली राहिली तर मित्रांनो हे असे बघा एक कंटेनर आहेत बघा याचे भाव बघतील आपल्याला कळतील भाव काय आहेत बाकी हा कसा कंटेनर होता हा वाला कसा होता कंटेनर 1000ला अच्छा आणि हे बोंबील वगैरे 1500ला आहे दुसरे आले एक विकला की दुसरा येतो मित्रांनो सुकी मच्छी वगैरे पण ते वाटे आहेत इकडे सुका मच्छी आहेत बघा या मावशी आता लावते इकडे कसं मावशी आहे 300 रुपयाला एक वाटा कोणताही वाटा 300 रुपयाला आहे मित्रांनो हा प्रत्येक वाटा हा 300 रुपयाला म्हणजे भाव वगैरे गेला तर 250 रुपयामध्ये वगैरे पण मिळतील बघा मित्रांनो ही मासे आहेत आणि इकडे ट्रेनुसार डायरेक्ट रेट लागतो आणि विकला जातो ज्याला जसा परवडेल 2000 1500 यानुसार तो विकला जातो डायरेक्ट ट्रेनुसार या दोघांच्या या 40 41 42 43 44 मित्रांनो या 2 मासे या बोली लागतात आणि ज्या मावशी आहेत हळूहळू त्याचा रेट वाढत चालला आणि त्यानुसार ते घेत आणि या प्रकारे 47 वर लॉक झालेले आहेत हे 2 मासे कोणती आहे वाम आहे वामट मच्छी सगळ्याचं चाललं 7 100 200 300 300 400 500 600 700 800 900 8 8 100 100 8 100 200 300 400 500 600 थांब लिलाव चालले मधीनच तुम्ही येतात 700 800 9 200 300 बड़ा बड़ा है बे ये सरल का बेच के आया मित्रांनो बघू शकतो
मांदेली पण घे. हे दादा मांदेली घे. काकी मला मावशी मला टेकवून राहिली सगळे. काय रे? ते फोटो नाही होतं तुझ्या काय आहे आता? कुठून येत आहे बाहेरून? कशी काही पापलेट ती 1500 पापड कशी आहे ताई ते? पापलेट 1500 रुपयाला आहे. पहा मच्छी मार्केट एकदम भरलेलं आहे. मस्त बांगडे सगळे बांगड्यांची लाईन आहे. मित्रांनो हा 4000चा मासा आहे. सुरमई आहे. सुरमई कसा बोलला हा आम्ही? सुरमई कशी बोलला? 4000ला एक आहे. 4000ला एक. सुरमई 4000 ना? 3000 4000 3000ला एक. 6000चा आहे. पापलेट बघा पापलेट काय रेट आहे? 3000 का 2. बार्गेनिंग केली 3000ला 2 म्हणतोय, पण बार्गेनिंग जर केली ना आपण वर खाली तर अजून कमी होतं. 600ला 606 मग सुरमई देणार तू. 600ला 6 सुरमई. पापलेटचा वाटा आहे. 1500ला वाटा मामा द्या. 1000ला जोडी आहे. असाची जोड्या कमी करून देणार. हा 1500चा वाटा आहे. फिक्स रेट नाही आहे, तुम्ही बोला. रेट नाही 1500चा वाटा आहे. नाही की काय? खायचं ना का नाही खायचं? कसे घेणार आहे? हो बोला किती देणार आहे? हे कशी म्हणाले? 1500 रुपयाला पूर्ण 6. 6. आणि हे 1500ची 2. आता तुम्ही काय देणार आहे? 1500चे 2 आणि तुम्हाला 1500चे किती 6. लावे? बार्गेनिंग केल्यावर कमी जास्त होतं इकडे. कितीला दादा हे वाटा? 500ला. हा 500चा वाटा आहे एवढा. मित्रांनो बार्गेनिंग केलं तर अजून कमी होतं. 500 काढा दे. 500चा वाटा आहे. कितीचा वाटा आहे? 500चा वाटा आहे. 500चा वाटा आहे मित्रांनो. भरपूर चांगले आहे दादा. मावशी पण बघा तेच बोलते भरपूर चांगले आहे. 200चा वाटा आहे. हे कसे आहेत गावी? 1500चे 4 सुरमई आहेत. 1500चे 4 मस्त मच्छी आहे. मित्रांनो 1500चा आहे.
800 रुपयाचं सुरमई देतोय एक. इकडनं आपण दुसऱ्या गल्लीला चाललेलो आहोत. ते मासे कापून दिले जातात, खेकडी वगैरे सगळे मिळतात इकडं. खेकडे पूर्ण खेकडे पडले. भैया फोटो निकालने का पैसा लगेगा. तो काढायचे पैसे लागणार. तर मित्रांनो, आपण मच्छी घेतल्यानंतर इकडे सोलून वगैरे पण दिली जाते. तर सोलण्याचं वगैरे पण इकडे प्रॉपर नियोजन आहे बघा. सोलून वगैरे दिली जाते. कापून द्यायची असं ती कापून दिली जाते. तिकडनं मच्छी घ्यायची, इकडे येऊन कापायची. मावशी आणि दादा सोलून वगैरे कापून. तर मित्रांनो, तुम्ही तिकडनं मासे घेऊ शकता आणि इकडे येऊन तुम्ही क्लीन करू शकता. व्यवस्थित क्लीन करून दिले जातात हे बघा. आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते कटिंग पण पीस करून मिळतात. तुम्ही स्मॉल कोणाची छोटी मोठी त्या पद्धतीने तुम्हाला कापून दिली जाते व्यवस्थित. ती मावशी बघा कशी कापते, पीसेस करून देतात व्यवस्थित. मित्रांनो, हे बघा इकडनं मासे घ्यायचे, इकडनं मासे घेऊन तुम्ही इकडे येऊन हे कापायला सगळे जे बसलेले आहेत इकडे आणून मासे द्यायचे. हे कापून तुम्हाला देणार. त्यांच्या पद्धतीने तुम्ही सांगा मग तसे कापून दिले जाणार. बारकी पीस मोठे पीस असे बघा. हे मावशी वगैरे सगळे इकडे बसलेले आहेत. हे कापून देणार तुम्हाला साफ करून व्यवस्थित. हे कापण्यासाठी सगळे बसलेले आहेत. तिकडनं तुम्ही मासे घ्यायचे, इकडे बाजूलाच फ्रेश मासे घ्या आणि इकडे लगेच कापायला बसलेले आहेत सगळे कापून देणार तुम्हाला मस्तपैकी. मला अशी पहिली वाईट म्हणताय ताजा आहे ताजा. पूर्ण 500ला. चला चला. तर मित्रांनो, बघितलं असेल इथे कशी मच्छी विकली जाते मोठ्या प्रमाणात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की इथे मोठमोठे कंटेनर विकले जातात आणि हा मोठा मार्केट आहे खूप मालाड वेस्टचा. इथे लोक कुठे लांबून येतात आणि मच्छ्यांच्या इकडे व्हेरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत आणि त्याच प्रकारे कंटेनर त्या लोक घेतात इकडे येऊन. आणि ते स्वस्त पडतात त्यांना. 300 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि ते मोठमोठे मासे पण खूप प्रमाणे लांबून इकडे विकले जातात आणि लोक इकडे येऊन घेतात कारण त्यांना स्वस्तात पडतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा माझा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाजूला सबस्क्राईब बटन आहे ते करायला विसरू नका कारण या सबस्क्राईबमुळे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. तर मित्रांनो, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आत्तासाठी बाय.